जाणून घेऊयात गावाकडच्या बातम्या गाव तिथे माझामधून। जळगावच्या पिंपराळे गावात अक्षय तृतीये निमित्तानं 12 गाड्या ओढण्याची परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून जोपासली जाते। बैलविरहित 12 गाड्या एकमेकांना बांधून भक्तांद्वारे ओढण्याची परंपरा आहे। जवळपास 10,000 भाविक दरवर्षी या सोहळ्यासाठी एकत्र येतात। सर्व जाती धर्माचे लोक या कार्यक्रमानिमित्तानं एकत्र जमतात। अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे धरणाच्या कालव्यांच्या कामासाठी साई संस्थानने पुढाकार घेतलाय। कालव्यांच्या कामासाठी 500 कोटी रुपये निधी देण्याचा निर्णय घेतला गेलाय। शिर्डी शहराचा पाणी प्रश्न आणि कालव्यांची कामं या निधीतून पूर्ण होणार आहेत। कालव्याच्या कामांसाठी निधीच्या मागणीसाठी अनेक संघटना आंदोलन करत असताना शिर्डी संस्थानने मदतीचा हात पुढे केलाय। नांदेड शहरात काल महात्मा बसवेश्वर यांची 886वी जयंती मोठ्या उत्साहात पार पडली। महात्मा बसवेश्वर यांचे समतावादी विचार समाजात रुजवण्यासाठी शिवा संघटनेने 15 दिवस राज्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते। बेळगावात छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंती उत्सव मोठ्या थाटात पार पडला। शहरात शिस्तबद्ध मिरवणुकीनंतर महाराजांच्या पुतळ्याचं पूजन करण्यात आलं। यावेळी आमदार संभाजी पाटील, महापौर संजोत बांदेकर उपस्थित होते। शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवाचा देखावा देखील इथं उभारण्यात आला होता। नाशिक जिल्ह्यातील येवला शहरातील शिंदे पाटील फाउंडेशनकडून तालुक्यातील 101 आदिवासी कुटुंबांना धान्य, कपडे आणि महिलांसाठी साडी चोळी वाटप करण्यात आलं। तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती बघता दुष्काळानं होरपळलेल्या 101 कुटुंबांना संपूर्ण महिनाभराचं साहित्य देण्यात आलंय। दरवर्षी शिंदे पाटील फाउंडेशन क्रिकेट स्पर्धांचं आयोजन करतं। यंदा स्पर्धेबरोबरच त्यांनी समाजभावनेचं दर्शनही घडवलंय। देशात महाराष्ट्र हे जगातील गुंतवणूकदारांचं आवडतं ठिकाण बनलं असल्याचं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय। गेल्या 2 वर्षात सगळ्या प्रकारच्या व्यवसायाला मदत करणारी इकोसिस्टीम तयार केल्याचंही त्यांनी सांगितलं। रायगड जिल्ह्यात रसायनी पाताळगंगा इथं एका कंपनीच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते। वर्ध्यातील उत्तम गॅल्वा कंपनी विरोधात आमदार बच्चू कडूंनी आंदोलन पुकारले। गेल्या 2 वर्षात कंपनीने 36 कामगारांना काढलं आणि कंपनीतून सोडण्यात येणाऱ्या रासायनिक पाण्यासंदर्भात बच्चू कडू चर्चेसाठी गेले होते। चर्चा सकारात्मक न झाल्यानं आमदार चांगलेच भडकले। त्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांवरती पाण्याची बाटली फेकली। त्यामुळे पोलिसांनी सगळ्यांना कंपनीतून बाहेर काढलं। दरम्यान कंपनीने 8 दिवसात कामगारांना कामावर नाही घेतलं तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा कडूंनी दिलाय। औरंगाबादच्या शहाजंग परिसरातील दारू दुकानं तोडफोड प्रकरणामध्ये पोलिसांनी MIMच्या कार्यकर्त्यांवरती पोलिसांना गंभीर गुन्ह्याची नोंद केली आहे। मात्र दुकानाची तोडफोड होत असताना देखील दारूचं दुकान पुन्हा सुरू झालंय। त्यामुळे MIM आमदार इम्तियाज जलील यांनी पोलीस स्टेशन समोर आंदोलन केलं। तोडफोडी प्रकरणी आंदोलकांवरती गंभीर गुन्हे दाखल केले ते सुद्धा मागे घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे। MIM पक्षानं खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी मालेगावात सभा घेऊन मालेगाव महापालिकेच्या प्रचाराचा शुभारंभ केला। यावेळी सभेत बोलताना त्यांनी संघ आणि भाजपवरती टीका केली आहे। त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी फक्त सोशल मीडियावरच दिसतात असंही ते म्हणाले। IPLच्या क्रिकेट सामन्यावरती सट्टा खेळणाऱ्या 8 आरोपींना भंडारा स्थानिक गुन्हे शाखेनं रंगेहात अटक केली आहे। आरोपींमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याचा देखील समावेश आहे। सेंदूर वाफा परिसरामध्ये रॉयल चॅलेंज विरुद्ध गुजरात लायन्सच्या सामन्यावरती सट्टा लागणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत 8 आरोपींना अटक केली आहे। त्यांच्याकडून मोबाईल, टीव्हीसह 4 लाख रुपये रोख जप्त करण्यात आले। नाशिकच्या पंचवटी परिसरातील सराईत गुन्हेगार अजित खिच्ची याची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे। अवधूत वाडी परिसरात अज्ञातांनी अजितवरती धारदार शस्त्राने वार केले। नागरिकांनी अजितला तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केलं। मात्र उपचारादरम्यान काही वेळातच त्याचा मृत्यू झालाय। अजित हा सराईत गुन्हेगार होता आणि त्याच्यावरती वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात चोरी आणि घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत। या हत्येप्रकरणी पोलिसांनी 5 अल्पवयीन आरोपींसह 8 संशयितांना ताब्यात घेतलंय। अजित खिच्ची हत्या पूर्ववैमनस्यातून झाल्याचंही बोललं जात आहे।